नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी चेतन तनपुरे, तना ॲग्रोनिक्सचा प्रतिनिधी. आज आपण आलो आहे बोराळे या गावामध्ये. रामू शंभू पाटील यांची भेट घेण्यासाठी आपण आलो होतो. त्यांनी मागील वर्षाप्रमाणे यावर्षी पण पपईची लागवड केलेली आहे आणि मग आपण त्या पपईची आज पाहणी करण्यासाठी आलो होतो. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांचा अनुभव जाणून घेऊ की त्यांना कसा आपला तना ॲग्रोनिक्सचा अनुभव आला आहे आणि आपले मार्गदर्शन त्यांना कसे भेटले आहे. मी श्री रामू शंभू पाटील, मुक्काम पोस्ट बोराळे, तालुका नंदुरबार, जिल्हा नंदुरबार येथील रहिवासी असून मी तना ॲग्रो यांच्याशी 2 वर्षापासून संपर्कात असून त्यांचे चेतन तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी ऊसाला कणक, प्राकृत यांच्या ट्रीटमेंट करत असून त्यांच्या ऊसाची ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर त्याच्यापासून ऊसाचे फुटवे वगैरे संपूर्ण आता व्यवस्थित आहे. तसेच मी 2 वर्ष मागच्या वर्षीसुद्धा पपईची ट्रीटमेंट घेतली होती. मला त्याच्यापासून उत्पन्न चांगले आलेले आहे. तसेच आत्ता नवीन रोपण केलेले आहे, ते सुद्धा मी त्याची आळवणी ड्रिंचिंग केलेली आहे. त्याच्यामुळे सर्वांनी तुम्ही सुद्धा तना ॲग्रो यांचे प्रोडक्ट्स वापरून अनुभव घ्या. धन्यवाद. धन्यवाद काका. काकांनी आपल्याला उत्तमरित्या असा फीडबॅक दिलेला आहे. काका आपल्या तना ॲग्रोनिक्सची 2 वर्षापासून जुळून आहेत आणि आपल्या मार्गदर्शनाखाली ऊस आणि पपई हे पिकं ते करत असतात. मागच्या वर्षी त्यांनी पपई या पिकाची लागवड केली होती आणि संपूर्ण ट्रीटमेंट तना ॲग्रोनिक्सची घेतली होती. तर त्यांना चांगले उत्पादन असे मिळाले आहे पपईमध्ये आणि त्यांनी यावर्षी हंगामी ऊसाची पण लागवड केलेली आहे. तर त्यामध्ये त्यांनी बेसल डोसपासून कणक आणि प्राकृत या खतांचा वापर केलेला आहे आणि ऊस उगवून आल्यानंतर त्यांनी बायोम केनगार्ड याची ड्रिंचिंगसुद्धा केली होती. त्यामुळे फुटवे चांगले निघाले आणि ऊस पण आता जोमदार वाढीस आहे. ऊसाचा प्लॉट आता चांगला आहे. त्यांनी मागील वर्षी पपई लागवड केली होती, तर त्याच पपईवरती यावर्षी पण पपई लागवड केलेली आहे आणि ते अवशेष कुजवण्यासाठी त्यांनी पपई लागवडी अगोदर मॅजिक डी या प्रोडक्टचा वापर केला होता. त्याच्यानंतर जसं त्यांनी बेड वगैरे तयार केले, त्यामध्ये कणक आणि प्राकृतचा पण वापर केलेला आहे. त्यानंतर आता त्यांची एक जैविक बुरशीनाशकांची ड्रिंचिंगसुद्धा झाली आहे. त्याच्यामध्ये डर्मागोल्ड, प्रोटोसुडो, न्यूट्रापाईप आणि बायोमकेअर या 4ही वस्तूंची त्यांनी ड्रिंचिंग केलेली आहे आणि त्यांचं रोप आता एकदम व्यवस्थित सेट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहू शकता पपई एकदम व्यवस्थित सेट झालेली आहे आणि इथेही कोणत्याही प्रकारच्या मर रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव दिसणार नाही. आता पपई वाढीच्या अवस्थेमध्ये आहे आणि स्टंप पण चांगला आता ग्रोथ घेत आहे. तर तुम्हालाही यावर्षी केळी, पपई, आले, हळद व इतर पिकांसाठी मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधून मार्गदर्शन घेऊ शकतात. धन्यवाद.